हॅलो फ्रेंड्स, मी प्रवीण खैरनार। स्टॉक मार्केटमध्ये इंट्राडे केलं जातं, स्टॉक मार्केटमध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग केलं जातं। लोक इंडेक्सवर ट्रेडिंग करतात, स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात किंवा कॅश ट्रेडिंग करतात। हे सर्व करत असताना प्रामुख्याने येणारे प्रश्न आणि ते प्रश्न म्हणजे स्टॉक कसा निवडायचा किंवा कुठून शोधायचा। निफ्टी 500 मधून घ्यायचा, निफ्टी 50 मधून घेणार, निफ्टी 100 मधून घेणार। त्याचबरोबर निफ्टी आणि बँक निफ्टी यावर ऑप्शन करत असताना एक्झॅक्टली बाय आणि सेलची लेवल याबाबत सुद्धा अनेक प्रश्न मनामध्ये असतात। या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पॉवर फायनान्स शीट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून। या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला दिसेल की सुरुवातीचे 2 रोज म्हणजे इंडायसेस आहेत। तुम्हाला इंडायसेसचा हीट मॅप दिसेल। या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्हाला क्लिअरली हे कळेल आज निफ्टी 50 किती % अप किंवा डाऊन आहे, इंडिया विक्स किती % अप किंवा डाऊन आहे। आता आजच्या डेटनुसार निफ्टी ऑटो 0.49% डाऊन आहे, निफ्टी FMCG 0.45% डाऊन आहे, निफ्टी IT 0.77% डाऊन आहे, निफ्टी मीडिया 1.85% डाऊन आहे। मित्रांनो, या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्हाला हा अंदाज निश्चितच घेता येईल किंवा हे डिसिजन निश्चितच घेता येईल की या सेक्टरमधले किंवा याच इंडायसेसमधले आलेले स्टॉक आपल्याला एंट्रीसाठी योग्य नाहीत, ॲटलिस्ट बाय करण्यासाठी योग्य नाही। त्यामुळे हा एक महत्त्वाचा टप्पा पहिल्या 2 रोमध्ये आपण पार करतोय, तो म्हणजे कोणते इंडायसेस कुठल्या लेवलला आहे, आज डाऊन आहे, अप आहे की साईडवेजमध्ये आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली हे जे तुम्हाला 2 कॉलम दिसतात ते म्हणजे स्टॉक ऑप्शनमध्ये तुम्हाला जे स्टॉक आलेले आहेत ज्यामध्ये संभाव्य ब्रेकआउट आहे ते ब्रेकआउटचे स्टॉक इथे तुम्हाला दिसतात, आणि दुसरं म्हणजे निफ्टी 500 मध्ये ज्या स्टॉकमध्ये संभाव्य ब्रेकआउट आहे ते तुम्हाला इथं दिसतात। मित्रांनो, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे आम्ही कोणत्याही कंपनीला प्रमोट करत नाहीये। ह्याच कंपनीमध्ये तुम्ही एंट्री करा, तोच स्टॉक घ्या असं कोणत्याही प्रकारे मला तुम्हाला सांगायचं नाहीये। हे सॉफ्टवेअर केवळ आणि केवळ अभ्यासासाठी आहे, तुमच्या स्टडी पर्पजसाठी आहे। याचा वापर करून आणि तुम्ही तुमचा अभ्यास वापरून एंट्री करू शकतात किंवा तुमचा अभ्यास वापरून तुम्ही स्वतःची ट्रेडिंग करायची आहे। त्यामुळे या सॉफ्टवेअरच्या किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही स्टॉकमध्ये एंट्री करण्यासाठी किंवा कोणत्या इंडायसेसमध्ये एंट्री करावी यासाठी कुणालाही प्रवृत्त करत नाही। तर कमिंग टू द पॉइंट, स्टॉक ऑप्शनमध्ये आपल्याला ही आजच्या डेटला म्हणजे 4 मार्च 2024 आज डेट आहे, आजच्या डेटला ही लिस्ट मिळालेली आहे। आपल्याला या सॉफ्टवेअरचा वापर कसा करायचा आहे आपण 1 बाय 1 बघूया। बघा, टाटा कॉम आलेला आहे, टाटा केमिकल आहे, गोदरेज प्रॉपर्टी, टाटा पॉवर, HDFC लाईफ। आपण एक 4-5 स्टॉक बघूया आणि कशा पद्धतीने एंट्री करता येईल ते आपण बघूया। आज मिळालेले स्टॉक टाटा कॉम, मी येणार आहे चार्टवर आणि चार्टवर आल्यानंतर इथं मला ॲड करायचं आहे ते म्हणजे टाटा कम्युनिकेशन। टाटा कम्युनिकेशनचा जर चार्ट तुम्ही बघितला, आधी मी डेचा चार्ट लावतोय। बघा, इथं क्लिअर कट आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस जर समजत असेल तर वीकली हाय ब्रेक केलेला आहे टाटा कम्युनिकेशनने। आपण वीकली चार्ट सुद्धा एकदा ऑब्झर्व करायचा आहे। वीकली हाय ब्रेक केलेला आहे आणि लाईफ टाईम हायच्या लेवलला टाटा कम्युनिकेशन आहे। मित्रांनो, या लेवलला जर आपण स्टॉक ऑप्शन बाय केला तर निश्चितपणे आपल्याला फायदा मिळू शकतो। कायम लक्षात ठेवा, स्टॉक ऑप्शनसाठी ₹1, ₹2, ₹3 यापेक्षा जास्त टार्गेट ठेवू नका, कारण लॉट साईज असते। लॉट साईज, एक लॉट जरी तुम्ही घेतला तरी चांगल्या प्रकारे तुम्ही पैसे यामध्ये कमवू शकतात। आणि कायम जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणत असतो, कन्सिस्टंटली 3% महिन्याचे जर तुम्ही कमवत असाल तर तुम्ही खूप चांगलं इन्कम स्टॉक मार्केटमधून कमवत आहात। त्यामुळे 3 ते 5% कमवण्यासाठी तुम्हाला हे सॉफ्टवेअर खूप मोठा आधार बनू शकतो। फक्त आता आपण टाटा कॉम जसा चेक केला, टाटा कॉममध्ये आपण एंट्री करू शकतो। मग उद्या काय करायचं आहे तुम्हाला? बरं, हे सॉफ्टवेअर कधी चेक करायचं आहे? हे सॉफ्टवेअर तुम्ही सकाळी 9:30 वाजेपासून चेक करू शकता। फक्त तुम्हाला प्रत्येक वेळेस लिस्ट आल्यानंतर ऑटोमॅटिकली ही जी लिस्ट आहे ती प्रत्येक मिनिटाला ऑटो रिफ्रेश होत जाणार आहे, आणि ही लिस्ट आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तो स्टॉक इन्व्हेस्टिंगवर घ्या किंवा त्या स्टॉकचा चार्ट तुम्हाला बघायचा आहे। तो स्टॉक एकदा तुम्ही त्याचा चार्ट ओपन केल्यानंतर आपल्याला डेली चार्ट बघायचा आहे, कुठल्या लेवलला आहे। डेली जर तुम्हाला अप ट्रेंड दिसत असेल,
जसं आता टाटा कम्युनिकेशनमध्ये अप ट्रेंड दिसतोय, त्याच्यामुळे हा चांगला स्टॉक आहे असं आपण थोडा वेळ म्हणूया. त्यानंतर एंट्री करण्यासाठी आपल्याला यायचे 15 मिनिटाच्या चार्टवर, आणि ज्यावेळेस असं आपण थोडा वेळ गृहीत धरूया की ही जी काही एंट्री आहे ही एंट्री 12 ते 1च्या दरम्यान मिळालेली आहे. मग 15 मिनिटाला तुम्हाला 12 ते 1च्या दरम्यान अशा पद्धतीने सपोज जर सुरुवातीला एंट्री मिळाली तर रिट्रेसमेंटची वाट बघायची आहे आणि रिट्रेस झाल्यानंतर एंट्री घ्यायची आहे. आणि सपोज ती एंट्री तुमची मिस जरी झाली, आत्ता मार्केट ऑफ झाल्यानंतर जरी तुम्ही बघत असाल तरी तुम्हाला एक समजेल की बघा हा जो स्टॉक आहे आत्ता क्लिअर कट सपोर्ट लेवलला आहे. सपोर्ट लेवलला असल्यामुळे उद्या इथून बाउन्स बॅक झाल्यानंतर म्हणजे या पोझिशनवरून मार्केटवर गेल्यानंतर तुम्ही कॉल बाय करू शकतात. मग आपल्या सॉफ्टवेअरने आपल्याला अलर्ट दिलेला आहे की ब्रेकआउट मिळू शकतो किंवा ब्रेकआउट मिळालेला आहे असं सॉफ्टवेअरने अलर्ट दिला आहे. उद्या फक्त काय करायचं आहे तुम्हाला, पहिले 15 मिनिटाची कॅन्डल चार्ट लावायचा आहे. 15 मिनिटाची फर्स्ट कॅन्डल होऊ द्यायची आहे. मार्केट कोणत्या दिशेने जाते ते चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे. सेम वे आपण टाटा केमिकलसुद्धा बघूया. टाटा केमिकलमध्ये आपण त्याचा चार्ट बघितल्यानंतर हा सुद्धा चार्ट बघा, इतका क्लिअर कट. जर तुम्हाला पॅटर्न समजत असतील तर हा डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे. आणि डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे म्हणजे काय की याला क्लिअर कट ब्रेकआउट मिळालेला आहे. आत्ता जर त्याची पोझिशन बघितली किंवा त्याला जर स्कोप बघितला तर 2.5%चा स्कोप आहे. मार्केट उद्या 2.5% जरी वर गेलं तरी सुद्धा आपल्याला स्टॉक ऑप्शनमध्ये खूप चांगला फायदा मिळू शकतो. तर यामध्ये सुद्धा तेच करायचं आहे. 15 मिनिटाचा उद्या चार्ट लावायचा आहे आणि 15 मिनिटाला रिट्रेसमेंट झाल्यानंतर किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला ब्रेकआउट दिसेल त्या ठिकाणी एंट्री करायची आहे. पुढचा स्टॉक आलेला आपल्याला गोदरेज प्रॉपर्टीज. गोदरेज प्रॉपर्टीमध्ये डेली चार्ट जर लावला तर इथं ब्रेकआउट आहे परंतु रिजेक्ट झालेला आहे. मार्केटमध्ये रिजेक्शन दिसतंय. रिजेक्शन कुठपर्यंत आहे तर त्याच्या रेजिस्टन्स लेवलपर्यंत रिजेक्शन आहे. अशा वेळेस 15 मिनिटाचा चार्ट बघायचा आहे आणि मित्रांनो इतकं क्लिअर आहे रिजेक्शन कुठून आहे. रिजेक्शन 2539 या फिगरपासून रिजेक्शन आहे. मग जर उद्या तुम्ही एंट्री करणार असाल तर या फिगरच्या वर मार्केट गेल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्ही एंट्री करायला पाहिजे. हे माझं टेक्निकल ॲनालिसिस सांगतो. पुढचा स्टॉक आपण बघूया तो म्हणजे टाटा पॉवर. टाटा पॉवरचा डेलीचा जर चार्ट बघितला तर यामध्ये सुद्धा हा थोडाफार डब्ल्यू पॅटर्न सारखा दिसतोय. मार्केट खाली येऊन रिट्रेस होऊन वर गेलेलं आहे आणि आज मार्केटला स्कोप किती आहे किंवा उद्या मार्केटला स्कोप किती आहे तर उद्या जवळपास 4.94 म्हणजे 5%चा स्कोप आहे. मार्केट 2 ते 3% जरी वर गेलं तरी सुद्धा स्टॉक ऑप्शनमध्ये खूप चांगला प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस आहेत. या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जितके स्टॉक सॉफ्टवेअरमध्ये दिसतील ते प्रत्येक स्टॉक चेक करून बघायचा आहे. आणि आता बघा HDFC लाईफमध्ये सुद्धा इथं डब्ल्यू पॅटर्न दिसतोय म्हणजे मार्केटने, परंतु टेक्निकल ॲनालिसिसनुसार हा जो काही हायची लेवल आहे ही हायची लेवल 620ची ही हायची लेवल जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत एंट्री घेणं चुकीचं आहे. त्यामुळे उद्या ज्यावेळेस मार्केट चालू होईल त्यावेळेस 15 मिनिटाचा चार्ट लावायचा आहे आणि ज्यावेळेस 619 किंवा 620 क्रॉस होईल त्यावेळेस आपण एंट्रीचं डिसिजन घेऊ शकतो. पुढचं आहे ते म्हणजे NTPC. NTPCचा चार्ट आपण एकदा बघूया. तुम्ही हे चालू मार्केटमध्ये सुद्धा बघू शकतात किंवा मार्केट ऑफ झाल्यानंतर उद्यासाठी सुद्धा डिसिजन घेऊ शकतात किंवा 3 ते 3.5च्या दरम्यान सुद्धा बघू शकतात. 3 ते 3.5च्या दरम्यान जो स्टॉक तुम्हाला कन्फर्म वाटेल त्यामध्ये तुम्ही एंट्रीचं डिसिजन घेऊ शकतात. NTPCचा डेली चार्ट जर बघितला तर लाईफ टाईम हाय ब्रेक केलेला आहे, शिवाय वीकली हाय ब्रेक केलेला आहे आणि आजचं मार्केट हे गॅपअपने आहे. त्याच्यामुळे एंट्रीसाठी खूप चांगला चान्स आहे. फक्त आपल्याला 15 मिनिटचा चार्ट लावून काय बघायचं आहे, आता जर बघितलं तर मार्केट हे सपोर्टला आहे. 15 मिनिटचा चार्ट लावून आपल्याला संभाव्य ब्रेकआउटची फक्त वाट बघायची आहे. 15 मिनिटाच्या चार्टला ब्रेकआउट मिळाला की एंट्रीचं डिसिजन घ्यायचं आहे. ONGCमध्ये डेली चार्ट आपण बघूया. ONGC रेजिस्टन्स लेवलला आहे त्यामुळे आयदर उद्या ही रेजिस्टन्स लेवल क्रॉस सुद्धा होऊ शकते किंवा या लेवलपासून मार्केट खाली सुद्धा जाऊ शकतं.
त्यामुळे जरी तुम्हाला आज 3 वाजेच्या आत अशा पद्धतीची एंट्री मिळत असेल तर शक्यतो एंट्री करायला नको असं मला वाटतंय। शेवटी डिसिजन तुमचा आहे, परंतु उद्या ऑब्झर्व करायला काही हरकत नाही। ही रेजिस्टन्स लेवल 281 ची आहे, ही जर क्रॉस केली तर निश्चितपणे आपण एंट्रीचा डिसिजन घेऊ शकतो। त्यानंतर पुढचा स्टॉक आलेला आहे तो म्हणजे गेल। गेलचा चार्ट आपण इथं ओपन करूया। त्यामध्ये पण जर तुम्ही बघितलं तर लाईफ टाइम हायला आहे, शिवाय वीकली हाय सुद्धा ब्रेक केलेला आहे गेलने। एंट्री घेण्यासाठी हा खूप चांगला स्टॉक आहे माझ्या मतानुसार। 15 मिनिटाच्या चार्टवर यायचं आहे आणि 15 मिनिटाच्या चार्टवर येऊन प्रॉपरली एंट्रीची पोझिशन चेक करायची आहे। ज्या वेळेला आपल्याला ब्रेकआउट मिळेल, आज जर घेतली असेल एंट्री तर उत्तमच आहे, नसेल जरी घेतली तरी सुद्धा उद्या ज्यावेळेस तुम्ही एंट्री कराल त्यावेळेस 15 मिनिटचा चार्ट लावून मग इथंच ज्यावेळेस तुम्हाला ब्रेकआउट मिळेल आणि शक्यतो ज्यावेळेस ती लेवल तुमची क्रॉस होईल, कुठली लेवल 192 ची, त्यावेळेस एंट्री करणं योग्य राहील। या पद्धतीने मित्रांनो स्टॉक ऑप्शनमध्ये तुम्ही डेली 1000, 2000, 3000 या पद्धतीने पैसे डेली कमवू शकतात। स्टॉक ऑप्शनसाठी आपल्याला साधारणतः 25 ते 50 हजार रुपये जरी असले कॅपिटल तरी सुद्धा पुरेसं आहे। यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस तसे खूप कमी आहेत। याचं कारण की प्राइस ॲक्शननुसार या सॉफ्टवेअरमध्ये ब्रेकआउट तुम्हाला दिसतोय। फक्त सॉफ्टवेअरमध्ये ब्रेकआउट दिसला म्हणजे ब्लाइंडली एंट्री घ्यायची नाही आहे, तर आपल्या अभ्यासानुसार एंट्री घ्यायची आहे। पुढचं बघा निफ्टी 500 कॅश ट्रेडिंग। आता तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी ट्रेडिंगमध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतो, डिलिव्हरीनुसार ज्यावेळेस आपण ट्रेड करतो त्यावेळेस याच्यामध्ये लॉस होत नाही अनलेस आपला स्टॉक योग्य पाहिजे आणि मिळणारी एंट्री किंवा घेणारी एंट्री योग्य पाहिजे। तर निफ्टी 500 चे स्टॉक आहे, त्याच्यामुळे सगळे स्टॉक चांगलेच असणार आहे। मार्केट कॅपिटल त्याचं चांगलं आहे, फंडामेंटली स्टॉक खूप चांगले आहेत, त्यामुळे यामध्ये थोडासा वेटिंग पिरियड जरी वाढला तरी घाबरण्याचं काही कारण नसतं। HDFC लाईफ आपण इकडे बघितला त्यातही ब्रेकआउट होता, टाटा कम्युनिकेशन बघितला ब्रेकआउट होता, NTPC मध्ये ब्रेकआउट होता, टाटा केमिकलमध्ये, ONGC मध्ये, गेलमध्ये आणि टाटा पॉवर एकदा आपण बघितलेला आहे, तो सुद्धा बघितलेला आहे। तर हे सगळे स्टॉक आपण ऑप्शनमध्ये सुद्धा बघितलेत। आपण या सगळ्या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचं डिसिजन ऑप्शनमध्ये सुद्धा घेतलंय, त्यामुळे कॅशमध्ये तर निश्चितपणे यामध्ये जास्त प्रॉफिट मिळू शकतो। मित्रांनो अशा पद्धतीने या सॉफ्टवेअरचा रोज तुम्हाला फायदा करून घेता येऊ शकतो। त्याचबरोबर अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे जे आपले बांधव निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी तुम्हाला एकही स्ट्रॅटेजी येत नसेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारे प्रॉपरली मार्केट समजत नसेल तरी सुद्धा फक्त या लेवल जरी तुम्ही ऑब्झर्व केल्या किंवा या लेवल जरी तुम्ही फॉलो केल्या तरी सुद्धा डेली 5 ते 10 पॉईंट अचीव करणं सहज शक्य आहे। आपण टार्गेट ठेवताना 50 पॉईंट, 100 पॉईंट, 200 पॉईंटचं टार्गेट ठेवतो, परंतु मित्रांनो मी कायम सांगतो 10 पॉईंटचं फक्त टार्गेट ठेवा, त्यापेक्षा जास्त टार्गेट ठेवू नका। आज बघा निफ्टीच्या लेवल आपण एक ऑब्झर्व करूया, निफ्टीच्या लेवलनुसार मार्केट तिथपर्यंत गेलं का। सकाळी या लेवल तुम्हाला 9:30 वाजता ऑटोमॅटिकली अपडेट होतात। तुम्हाला काय करायचंय, फक्त निफ्टीमध्ये काय लेवल मिळालेली आहे, बाय लेवल मिळाली 22,453, सेल लेवल मिळाली आहे 22,353 ची। आता हा निफ्टीचा चार्ट आहे, डेचा चार्ट, मी इथं बाय लेवल आणि सेल लेवल फक्त मार्क करून घ्यायची आहे। 22,453 आणि सेल लेवल आहे 22,353। दिवसभर फक्त हे ऑब्झर्व करायचं की या लेवलला मार्केट जर आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, इथून पुढे बाय करायचं आहे, इथून खाली सेल करायचं आहे। आणि जर संपूर्ण ट्रेडिंग आवरमध्ये त्या लेवलला जर मार्केट आलं नाही तर सोडून द्या, रोज ट्रेड झाला पाहिजे असं गरजेचं नाही। त्यानंतर बँक निफ्टीच्या लेवल आपण चेक करू, 47,485 आणि 47,151। बँक निफ्टीच्या लेवल 47,485, 47,151। आज सुद्धा मार्केटने ही लेवल क्रॉस केलेली नाहीये, क्रॉस करून परत खाली आलेलं आहे। लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण या पद्धतीने मार्किंग करतो त्यावेळेस आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट बघायचा आहे।
आणि 15 मिनिटाचा चार्ट बघून बघा, अगदी क्लिअर कट रेजिस्टन्स लेवल आहे. ही लेवल ब्रेक झाली असती तर मार्केट खूप वर गेलं असतं. तुम्हाला कॉल साईडला खूप चांगला चान्स होता बँक निफ्टीमध्ये अर्निंग करण्याचा, पण ही लेवल ब्रेक केली नाही. त्यानंतर पुट साईडला खूप चांगला चान्स होता तुम्हाला पैसे कमवण्याचा, पण ही लेवल सुद्धा ब्रेक केली नाही. म्हणजे आपण जर या सॉफ्टवेअरला फॉलो केलं तर निश्चितपणे आपले पैसे सेफ राहू शकतात. चुकीची एंट्री कदापि होऊ शकत नाही. त्यानंतर फिन निफ्टी बघूया, 20,917 आणि 20,786. फिन निफ्टीने सुद्धा आजच्या डेटला ही लेवल क्रॉस केलेली नाहीये. त्याच्यामुळे पुन्हा 15 मिनिटचा जर चार्ट इथं लावला, 9:30 वाजता लेवल मिळाल्यानंतर 15 मिनिटाचा चार्ट लावायचा आहे. या पद्धतीने लाईन मार्क करायची आहे, म्हणजे या पद्धतीने फक्त लेवल मार्क करायचे आहे आणि वाढ बघायची आहे. लेवल क्रॉस करून रिट्रेसमेंट घेऊन परत वर जाण्याची. एवढं जरी तुम्ही फॉलो केलं तरी सुद्धा डेली 10 पॉईंट अजिबात अवघड नाही आहे. ज्या दिवशी त्या लेवल क्रॉस होणार नाही त्या दिवशी एंट्री करू नका मित्रांनो. अशा पद्धतीने हे सुंदर असं सॉफ्टवेअर आहे पॉवर फायनान्सचं. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही स्टॉक ऑप्शन, इंडेक्स ऑप्शन आणि त्याचबरोबर कॅश ट्रेडिंगमध्ये बिनधास्तपणे एंट्री करू शकतात किंवा ट्रेडिंग करू शकतात. आपलं कॅपिटल तुम्ही सेफ ठेवू शकता. याबद्दल तुम्हाला काही शंका असेल किंवा क्वेरी असतील तर तुम्ही मला पर्सनल नंबरवर मेसेज करू शकतात. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर या सॉफ्टवेअरची कॉस्ट आहे केवळ ₹20.83 पर डे. हे ॲन्युअली पे करायचे आहेत, परंतु लक्षात घ्या डेली आपण याच्या थ्रू अर्न करणार आहोत कमीत कमी 500 ते 1000 रुपये. मी खूप कमी म्हणतोय. अगदी एक लॉट तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी किंवा फिन निफ्टीच्या एका लॉटवर जरी तुम्ही ट्रेड करत असाल तरी सुद्धा तुम्हाला 500 ते 1000 रुपये आरामात कमवण्याचा यामध्ये चान्स आहे. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल डेली तरी सुद्धा, स्टॉक ऑप्शनमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1000 ते 2000 रुपये डेली अर्न करण्याचा चान्स आहे. किंवा कॅश ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मंथली 4 ते 5% तुमच्या कॅपिटलवर अर्न करण्याचा चान्स आहे किंवा अपॉर्च्युनिटी आहे. त्या मानाने ₹20 पर डे हे काहीच नाही. तर मित्रांनो, आपल्याला जर डेमो हवा असेल, 2 दिवसाचा डेमो आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत. आपण मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा आणि 2 दिवसाच्या डेमोची अपॉर्च्युनिटी घ्या.